Hello and welcome to my YouTube channel eContent BB. Dear students, today I am going to talk about the industry analysis. Under the industry analysis, I am going to talk about the Michael Porter's model. आज आपण औद्योगिक विश्लेषणामध्ये मायकल पोर्टरचे जे 5 फोर्स मॉडेल आहे त्या 5 फोर्स मॉडेलबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आपण व्यवसायाचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा अभ्यास केल्यानंतर त्या पर्यावरणामधले जे काही अंतर्गत घटक असतील, बाह्य घटक असतील, या घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आपल्या उद्योगाचं विश्लेषण हे देखील करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण जिथे म्हणतो की स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन म्हणजेच व्यूहरचना आपल्याला तयार करायची असते, तेव्हा व्यूहरचना तयार करत असताना आपल्याला आपल्या उद्योगाचं विश्लेषण देखील करणं गरजेचं आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये पोर्टरचे जे 5 फोर्सेस मॉडेल जे होतं याची जी मुख्य कल्पना जी आहे ती मुख्य कल्पना अशी आहे की त्याची जी कल्पना आहे ती एका दृष्टिकोनावरती आधारित आहे. आणि तो दृष्टिकोन म्हणजे मायकल पोर्टर याच्या मते काही उद्योग हे अधिक आकर्षक असतात तर काही उद्योग हे कमी आकर्षक असतात. त्यामुळे उद्योगाची आकर्षकता शोधण्यासाठी क्षमता ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि पोर्टर असं प्रतिपादन करतो की उद्योगांची वैशिष्ट्ये निश्चित करणे आणि त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी 5 घटकांचे अवलोकन आणि विश्लेषण ही आवश्यक असते. आणि ते 5 घटक म्हणजेच मायकल पोर्टरचे मॉडेल. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की हे मायकल पोर्टरचं 5 फोर्स ॲनालिसिस आहे, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहायचं ते म्हणजे पहिला जो घटक आहे तो म्हणजे काय, नवीन प्रवेशाचा धोका. म्हणजेच मायकल पोर्टर असं म्हणतो उद्योगाचं विश्लेषण करत असताना जे काही नवीन उद्योग बाजारामध्ये येतात तर त्यामुळे आपल्या व्यवसायाला हा धोका निर्माण होऊ शकतो. मग धोका कशामुळे निर्माण होऊ शकते, तर अर्थव्यवस्थेचा स्केल म्हणजेच इकॉनॉमी ऑफ स्केल. कारण नवीन उद्योग जर बाजारामध्ये आला तर तो कमीत कमी किमतीमध्ये वस्तू तयार करेल. दुसरं म्हणजे तो स्वतः तयार केलेलं उत्पादन आणि इतरांनी तयार केलेलं उत्पादन ह्याच्यामध्ये तो फरक करू शकेल. तो स्वतःची ब्रँड इमेज क्रिएट करू शकेल. त्याचा जो खर्च आहे तो खर्च तो डायव्हर्टसुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे नवीन उद्योग जर बाजारामध्ये आला तर त्याला जास्त भांडवलाची देखील गरज लागू शकते. जर नवीन उद्योग बाजारामध्ये आला तर नवीन वितरक देखील वाढतील. त्याचप्रमाणे आपण जो खर्च करणार आहे तर त्या खर्चाचे सुद्धा त्यांना बेनिफिट होऊ शकतील की दुसरा जो खर्च करत नाही आहे तो खर्च आपण करावा, जेणेकरून आपला व्यवसाय अधिक आकर्षक बनेल. त्याचप्रमाणे सरकारचं देखील नवीन लोकांना व्यवसायाला प्रवृत्त करण्यासाठीचं जे धोरण आहे ते धोरण देखील या लोकांना बेनिफिट होऊ शकतो. आणि वास्तव काय आहे, म्हणजेच मायकल पोर्टर असं म्हणतो की जेव्हा उद्योगांचं विश्लेषण करायचं त्या विश्लेषणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कशाचा विचार केला पाहिजे, तर जी नवीन बिझनेसेस सध्या अस्तित्वात येत आहेत तर ह्या बिझनेसेसमुळे तुमच्या सध्याच्या बिझनेसला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे काय की ज्यावेळी नवीन स्पर्धक त्याच उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करतात आणि ते उद्योगाला अधिक क्षमता प्राप्त करून देतात त्यावेळी असा धोका हा उद्भवतो. जर एखाद्या उत्पादनात खूप वाढती मागणी असेल आणि नवीन प्रवेशक त्यांची अधिक क्षमता वापरून ही वाढती मागणी पूर्ण करू शकत असतील तर जो प्रस्थापित उद्योग आहे तो उद्योग धोक्यात येऊ शकतो. साधारणपणे ग्रोथ स्टेज जे आहे म्हणजे वृद्धी टप्प्यामध्ये उद्योगांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. परंतु जसा जसा उद्योग हा परिपक्व टप्प्यामध्ये येतो म्हणजे मॅच्युरिटीमध्ये जातो तशी तशी मागणी वृद्धी ही कमी होते व ती कमी होत जाते आणि नवीन कंपन्यांना अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांशी वर्तमानात जी मागणीमध्ये स्वतःचा हिस्सा तयार करण्यासाठी स्पर्धा करावी लागते. या परिस्थितीमध्ये नवीन कंपन्यांना बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि मागणी वाढवण्यासाठी त्याच प्रकारच्या उत्पादनांना स्पर्धात्मक किमतीमध्ये बाजारात आणावं लागते. जर अशी नवीन कंपन्यांच्या उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि फायदे अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनाप्रमाणेच असतील तर असा धोका नक्कल करून आणलेला धोका असतो. मायकल पोर्टर काय सांगतो, तुम्ही उद्योगाचं विश्लेषण करत असताना तुमचा व्यवसाय किती आकर्षक आहे किंवा कमी आकर्षक आहे याचा तुम्ही शोध घ्या. तुमच्या व्यवसायाची क्षमता काय त्याचा शोध घ्या. आणि ह्याचं जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल
विश्लेषणातला पहिला घटक आहे तो म्हणजे काय, की नवीन जे उद्योग येऊ घालत आहेत तर यांचा धोका तुम्हाला होऊ शकतो. आता यांचा धोका तुम्हाला कसा होऊ शकतो, सध्या तुम्ही ज्या काही वस्तू आणि सेवा लोकांना मॅन्युफॅक्चरिंग करून देत आहे, तर त्या वस्तू आणि सेवा या मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तुमचा व्यवसाय हा वाढीला जाणार आहे. म्हणजेच सुरुवातीला तुमचं प्रोडक्ट नवीन असेल म्हणजे इंट्रोडक्शन स्टेजमध्ये असेल, त्याच्यानंतर ते परत ग्रोथ स्टेजमध्ये जाईल म्हणजेच त्याची वाढ होईल आणि ग्रोथ स्टेजमधून ते मॅच्युरिटी स्टेजमध्ये जाईल. परंतु जेव्हा तुमचं उत्पादन हे ग्रोथ स्टेजमधून मॅच्युरिटी स्टेजमध्ये जसं जसं जातं तसं तसं तुमची जी प्रॉडक्टची मागणी आहे ती मागणी कमी होत जाते. याचं कारण काय, तर नवीन कंपन्या अस्तित्वात येतात आणि त्या कंपन्या देखील तुम्ही ज्या प्रकारची वस्तू आणि सेवा बनवत आहेत त्याच प्रकारच्या वस्तू आणि सेवा ते पण बनवत असतात. आणि त्याच्यामुळे जी एक्झिस्टिंग कंपनी आहे त्या एक्झिस्टिंग कंपनीचा मार्केटमधला जो शेअर आहे तो मार्केटमधला शेअर काय होतो, कमी होतो, कारण की त्या कंपनीला स्पर्धा निर्माण होते. आता जेव्हा स्पर्धा निर्माण होते तेव्हा नवीन कंपन्या त्यांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्या प्रकारची जी वस्तू आहे त्या वस्तूला जी मागणी असते त्या वस्तूला मागणीसाठी त्याच किमतीमध्ये नवीन कंपन्या ते प्रोडक्ट बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आणि नवीन कंपन्या काय करतात, की जशी जुनी कंपनी होती त्याच प्रकारच्या वैशिष्ट्ये असणारी नवीन कंपनी आणि त्याच प्रकारचे फायदे देणारी कंपनी आणि तिचं प्रोडक्ट हे बाजारामध्ये आणतात. म्हणजेच काय, की ही नक्कल झाली. परंतु हे जरी कॉपी असेल तरी त्या कॉपीमधून त्या उद्योगांना हा फायदा होत असतो. तर मायकल पोर्टर असं म्हणतो, की नवीन जे काही उद्योजक बाजारामध्ये येतात तर त्यांचं विश्लेषण आणि त्याचं अवलोकन करणं हे खूप गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे मायकल पोर्टरचा तो म्हणजे काय, की पर्यायांचा धोका. आता पर्यायांचा धोका म्हणजे काय, की तुमच्या प्रोडक्टला जर एखादं पर्यायी प्रोडक्ट तयार झालं तरीसुद्धा तुमच्या व्यवसायाला धोका. म्हणजे सध्या तुम्ही ज्या प्रकारचं तुम्ही उत्पादन करत आहात, वस्तू आणि सेवा तुम्ही उत्पादित करत आहात, तर त्याच प्रकारच्या सिमिलर टाईपमध्ये जर एखादी वस्तू आणि सेवा जर मार्केटमध्ये निर्माण झाली तर मात्र तुमच्या व्यवसायाची वृत्तीही कमी होऊ शकते. तर यामध्ये तो काय म्हणतो, जर एखाद्या उद्योगाच्या उत्पादनासाठी बाजारात दुसऱ्या उद्योगाचे उत्पादन पर्याय म्हणून जर आले तर खरेदीदाराला निवडीचा वाव मिळतो. उदाहरणार्थ, सिनेमाला जाण्यासाठी पर्यायाला हॉटेलमध्ये जेवण घेणे हा पर्याय नाही आहे. म्हणजे सिनेमाला जाण्यासाठी त्या ठिकाणी एका थिएटरला दुसरं थिएटर निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, की एखाद्या विशिष्ट विभागाचे विश्लेषण करताना त्या विभागात उपलब्ध असणारी प्रत्यक्ष स्पर्धा करणारी आणि अप्रत्यक्ष स्पर्धा करणारी उत्पादने शोधून काढणं गरजेचं आहे. पर्यायी उत्पादने हे खालील परिस्थितीमध्ये प्रभावी धोका ठरू शकतात. एक तर ज्यावेळी ते कमी किमतीत सारख्याच पातळीवर फायदे पुरवणारे असतात. ग्राहकांना दोन्ही उत्पादनात निवड करण्याचा खर्च किंवा किंमत हा भाग महत्त्वाचा असणार नाही. आणि ज्यावेळी ग्राहक हा किमतीबाबत संवेदनक्षम असतो अशा वेळेला मात्र आपल्या व्यवसायाला धोका निर्माण होतो. म्हणजेच मायकल पोर्टर यांच्या मते जर सबस्टिट्यूट प्रोडक्ट हे जर का मार्केटमध्ये आलं तर तुमच्या व्यवसायाला धोका होऊ शकतो. कारण की सबस्टिट्यूट प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर लोकांना तुलना करायला चान्स मिळतो. लोक किमतीमध्ये तुलना करतात कारण की भारतीय ग्राहक हा किमतीच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. तसेच तो दोन्ही वस्तू घेताना त्याचा खर्च देखील विचारात घेईल, की याला मला किती खर्च येणार आहे. आणि ज्या वेळेला दोन्ही वस्तूंच्या किमती सारख्याच असतील त्यावेळेला तो त्या दोन्ही वस्तूंपेक्षा त्यातून जो मिळणारा फायदा आहे त्या फायद्याकडे तो जास्तीत जास्त लक्ष देईल. तिसरा घटक आणि तो म्हणजे ग्राहकांची सौदेबाजी शक्ती, ज्याला आपण म्हणतो कन्झ्युमर्स बार्गेनिंग पॉवर. आता ग्राहकांची जी शक्ती आहे ती कशा प्रकारे तुमच्या उद्योगावरती परिणाम करेल, तर खालील परिस्थितीमध्ये ग्राहकांची शक्ती ही जास्त असते. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारे कमी संख्या असलेले ग्राहक. कारण की जे ग्राहक ज्यांची संख्या कमी आहे परंतु ते मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतात तर ते ग्राहक तुमच्या व्यवसायावरती नक्कीच परिणाम करत असतात. बाजारामध्ये एकाच वस्तूचे अनेक विक्रेते असल्यामुळे ग्राहकांना निवडीची संधी असते. तसेच ज्या वस्तू पुरवण्यात येतात त्या वस्तू व सेवा या इतक्या महत्त्वाच्या त्यांच्यासाठी नसतात. ग्राहकांकडे पुरवण्यात येणारे उत्पादन आणि उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता हे देखील याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर ग्राहकांना उत्पादन खर्चाची तसेच इतर खरेदीदाराची किंमत ही माहिती असणं
आणि जे प्रबळ खरेदीदार आहेत त्यांचा प्रभाव हा मार्केटमध्ये खूप असतो, कारण त्यांच्याकडे किमतीत घासघीस करण्याची क्षमता असते आणि असे करून ते उत्पादनाची किंवा उद्योगाची प्रदत्तता कमी करतात. सांगायचा मुद्दा एकच आहे की ग्राहक हे व्यवसायाबरोबर नेगोशिएशन करतात, म्हणजे घासाघीस करतात, ज्यामुळे उत्पादनाचा जो काही लाभ होणार आहे कंपनीला त्या लाभावरती त्याचा परिणाम होत असतो. तर बाजारामध्ये काही ग्राहक असे असतात की जे खूप मोठी खरेदी करत असतात. त्यांच्याकडे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या एखाद्या उद्योगाकडून सुद्धा ते माल खरेदी करतात, त्याच्यामुळे देखील तुमच्यावरती परिणाम होत असतो. त्यांना खरेदी कशी करायची याची देखील त्यांना माहिती असते. तसेच जी उत्पादनं सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत त्याला पर्यायी उत्पादनं काय असतात याची देखील ग्राहकांना माहिती असते. आणि खरेदी करताना जर एक वस्तू घेतली तर याचा भाव काय असेल, एक डझन वस्तू घेतल्या तर त्याचा भाव काय असेल, या दोन्ही उत्पादनांमधला फरक काय आहे, दोन्ही प्रॉडक्टची ब्रँडची ओळख काय आहे, वस्तूची जी काही कामगिरी आहे किंवा उपयोगिता आहे त्या उपयोगितेमध्ये ते फरक करू शकतात. आणि खरेदीदार हा जेवढा जास्त हुशार असेल, म्हणजे ग्राहक जेवढा जास्त हुशार असेल तेवढा तो तुमच्या व्यवसायावरती परिणाम हा करत असतो. त्यामुळं ग्राहकांची जी सौदेबाजी शक्ती आहे या शक्तीचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण चौथा घटक पाहणार आहोत आणि तो घटक म्हणजे पुरवठादारांची ताकद किंवा सौदेबाजीची शक्ती. आता पुरवठादार म्हणजे कोणतं, सप्लायर. तर सप्लायरची नेगोशिएशन पॉवर हे देखील जाणणं आणि याचं अवलोकन आणि विश्लेषण करणं आवश्यक आहे. कारण खरेदीदारांच्या शक्तीचा जसा उद्योगावरती परिणाम होतो तसाच पुरवठादारांच्या शक्तीचा देखील उद्योगावरती परिणाम होत असतो, मात्र तो विरुद्ध दिशेने असतो. पुरवठादारांची शक्ती ही खालील परिस्थितीत जास्त असते, म्हणजेच ज्यावेळी अनेक खरेदीदार असतात मात्र त्या उत्पादनाच्या पुरवठ्याचा स्रोताचे पर्याय हे मर्यादित असतात. एखाद्या विशिष्ट खरेदीदार पुरवठादाराच्या दृष्टीने महत्त्वाचा नसतो. पुरवण्यात येणारी वस्तू व सेवा ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. पुरवठादार जेवढे जास्त उत्पादन बनवू शकतो तेवढे खरेदीदार बनवू शकत नाही. पुरवण्यात येणाऱ्या उत्पादनासाठी पर्यायी उपलब्ध किंवा उत्पादन हे उपलब्ध नसणे, पुरवण्यात येणाऱ्या वस्तूला चांगली ब्रँड प्रतिष्ठा आहे, विशेषतः ज्यावेळी असे मुद्रांकन अंतिम उत्पादनाच्या बाबतीत महत्त्वाचे असते. म्हणजे पुरवठादार ही त्यांची ताकद कधी दाखवतात, जेव्हा मार्केटमध्ये सप्लायर कमी आहे आणि बायर जास्त असतात तेव्हा सप्लायरची ताकद जास्त असते. म्हणजे ते काय करतात की व्यवसायाला जास्त किमतीला देखील माल विकू शकतात. आणि सप्लायरच्या दृष्टीने एखादा विशिष्ट व्यक्ती हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसतो किंवा ग्राहक त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसतो. त्याचप्रमाणे सप्लायरसाठी जी वस्तू किंवा सेवा ते सप्लाय करत आहेत ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि सप्लायर जेवढे जास्त उत्पादन त्यांना अपेक्षित आहे तेवढे जास्त ते तर खरेदीदार त्यांचे बनवू शकत नाहीत. म्हणजे खरेदीदार कमी आहेत आणि वस्तू घेणारे तर पुरवठादारांची जी सौदेबाजीची शक्ती आहे या शक्तीचा देखील व्यवसायावरती फरक किंवा परिणाम होत असतो. कारण की सप्लायरने जर का आपल्याला जास्त किमतीला माल विकला आणि सप्लायरने जर का त्यांचे बेनिफिट जास्त बघितले आणि व्यवसायाचे बेनिफिट कमी बघितले तर त्याचा परिणाम हा आपल्या व्यवसायाच्या नफ्यावरती देखील, जसा ग्राहकांच्या सौदेबाजीच्या शक्तीचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो तसाच पुरवठादारांचा त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्यावरती परिणाम होत असतो.
आणि पाचवा आणि महत्त्वाचा घटक तो म्हणजे जे सध्या उद्योगातील विद्यमान स्पर्धक आहेत, या स्पर्धकांमुळे देखील आपल्या व्यवसायावरती हा परिणाम होत असतो. आता यामध्ये 2 प्रकारच्या पराकोटीच्या शक्यता आहेत. एक म्हणजे उद्योग सदस्यांमधील स्पर्धा ही अत्यंत कमी आहे. प्रत्येक उद्योग सदस्य हा त्याच्या बाजारपेठेतील भागासंदर्भात विचार करतो आणि स्पर्धात्मक उपक्रमामध्ये कमीत कमी भाग घेतो. त्यांचा मूळ उद्देश हा मूक सहकार्याने उद्योगाची लाभप्रदता जतन करणे हा असतो. दुसरं म्हणजे स्पर्धात्मक दुश्मनी ही खूप असते, ज्याचा परिणाम स्वरूप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष किंमत कमी करणे, वृद्धिमय उपक्रम राबवणे, सूट देणे यामध्ये होतो. अशी स्पर्धा ही तुम्हाला कधी आढळते? नंबर 1 म्हणजे जेव्हा मागणी कमी होते, ज्यावेळी उद्योगाला जिवंत ठेवण्यासाठी धडपड करावी लागते, त्यावेळी अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या वाढीस लागतात. ग्राहक दुसऱ्या उत्पादनाकडे सहज वळतात. किंमत कमी करून नवीन संस्था बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करतात. उद्योग सदस्यांच्या उद्योगाचा आकार आणि बाजारपेठेतील ताकद ही जेव्हा सारखीच असते, जास्त क्षमता असणे, अशा परिस्थितीत काही उद्योगी आपली उत्पादने ही खर्च वसूल होणार नाही या किमतीत विकायला तयार होतात. आणि जे कमजोर स्पर्धक असतात, तर हे स्पर्धक किंवा ते उद्योग हे परिपक्व होण्यापूर्वीच स्पर्धेतून बाद करून टाकतात त्या लोकांना. आणि काही उद्योगांच्या मते अनुभवाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करून मिळवलेल्या बाजारपेठेतील भाग संस्थेला दीर्घकालीन नफा मिळवून देणारा ठरेल. आता इथे विद्यमान प्रतिस्पर्ध्यांमधली स्पर्धा काय सांगता आपल्याला, तर जे मार्केटमध्ये सध्या तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत, तर या सर्व कॉम्पिटिटर जे तुमचे मेंबर्स आहेत, की ह्या मेंबर्समध्ये एक स्पर्धा असते. आणि या स्पर्धेमुळे काय होतं, तर स्पर्धेमुळे एक तर उद्योगामध्ये वाढ होते. तुम्ही जेव्हा एखाद्या उद्योगाशी स्पर्धा करता तेव्हा तुम्हाला काही एक्स्ट्रा खर्च देखील करावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही आपलं उत्पादन दुसऱ्या उत्पादकापेक्षा कसं वेगळं आहे याच्यामध्ये तुम्ही फरक निर्माण करता. तुम्ही स्वतःची ब्रँड ओळख देखील निर्माण करता. ह्या सर्व गोष्टी करत असताना तुमच्या खर्चांमध्ये बदल होतो. बऱ्याचदा आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरची जी माहिती आहे ती व्यवस्थित माहिती मिळत नाही. आणि तुमचा मार्केटमधला जो कॉर्पोरेट शेअर आहे, तो कॉर्पोरेट शेअर देखील प्रत्येकाचा कमी जास्त होत असतो. आणि प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळे अडथळे असतात आणि ते अडथळे त्यांना पार पाडावे लागतात. म्हणजेच काय, की उद्योगाचं विश्लेषण करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उद्योगामध्ये नवीन उद्योजक जर आला तर त्याचा आपल्या उद्योगावरती काय परिणाम होणार आहे. दुसरं म्हणजे ग्राहकांची जी सौदेबाजीची शक्ती आहे त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावरती काय होणार. तसेच पुरवठादारांच्या सौदेबाजी शक्तीचा आपल्या उद्योगावरती काय परिणाम होणार आहे. पर्यायी उत्पादन जर निर्माण झालं आपल्या उत्पादनाला तर त्याचा आपल्या उद्योगावरती काय परिणाम होईल. आणि ज्या मार्केटमध्ये आपण इतर सदस्यांबरोबर स्पर्धा करणार आहोत त्या स्पर्धेचा आपल्या उद्योगावरती काय परिणाम होणार आहे. या 5 घटकांचं अवलोकन आणि विश्लेषण हे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे विश्लेषण आणि अवलोकन केलं तर तुमचा उद्योग किती आकर्षक आहे आणि त्याच्यामध्ये किती क्षमता जास्त आहे हे तुम्हाला जास्तीत जास्त कळू शकेल. तर असं हे मायकल पोर्टरचं उद्योगाचं विश्लेषणासंदर्भात असणारं हे 5